हात तुरेस घालून सत्कारच केला पाहिजे असं नाही. चालता चालता एखाद्याच्या पाठीवर थाप मारा, अरे राजा मस्त तुझ्याविषयी मी ऐकलंय. ती प्रेरणा असते चांगलं काम करण्याची. आपल्याला दोष काढायला शब्द सापडतात पण कौतुकाला शब्द सापडत नाही. दोषही सांगायचे असतात, फक्त कौतुकच करायचं नसतं. पण त्याचे काही नियम आहेत. कौतुक हे 4 चौघात करायचं असतं आणि दोष हे कानात सांगायचे असतं. आपण उलट करतो. आपण 4 चौघात वाभाडे काढतो आणि एकांतात कौतुक करतो. तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा हे करून बघा. घरात पाहुणे आले ना, पाहुण्यांच्या देखत पोरांना नावं ठेवायची नाही. पाहुण्याच्या देखत म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढे म्हणून बघा दादा बावळट आहे, दादा बाहेर जातंय, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेसला लेस बांधतंय. तुमची इज्जत घालवायची एक संधी दादा सोडत नाही. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय. मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं कौतुक करा कौतुक करा. म्हटलं करायचं कुणाचं. अरे म्हटलं आमचे आजोबा सांगायचे जेवायच्या ताटावर बसलात आभार माना. म्हटलं कुणाचे. ते सांगायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. कौतुक आभार हे प्रेरणा प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. आपल्या आईचे आभार माना, तिचं कौतुक करा. आई तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. कधीतरी वडिलांना म्हणून बघा बाबा तुम्ही शिकवलं म्हणून आम्ही मोठे झालो. कधीतरी बहिणीला म्हणा बाई तू होती बाबा म्हणून माझे शाळा कॉलेजचे दिवस छान गेले. हे कौतुक आहे, हे आभार आहेत. हे कौतुक आपण केलं पाहिजे. मी म्हटलं आईचं करा, पत्नीचं करा, सगळ्यांचं कौतुक करा. पत्नीचं कौतुक करा म्हणलं 4 जण भांडायला आले माझ्या. म्हटलं आम्ही सगळ्या जगाचं कौतुक करू पण बायकोचं. म्हटलं काय वाद आहे का तुमचे. म्हणलं वाद नाही हो, कौतुक करायला अडचण नाही. तिला केलेलं कौतुक ऐकायला येत नाही कानानं, त्याचं काय करायचं. म्हटलं डॉक्टरकडे जा, कानाला मशीन बिशीन लाव, मग कौतुक कर. हे संध्याकाळी एकटेच गेले दवाखान्यात. बायकोला घेऊन जायचं तर एकटं गेले. डॉक्टरला म्हणते डॉक्टर बायकोला ऐकायला येत नाही. म्हणला डॉक्टर म्हटले एक काम कर घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना ते जरा मोजून ये म्हटले. म्हटलं ठीक आहे. गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडली. पोरानं दार उघडल्याबरोबर यानं आवाज दिला. भाजी काय केली. बायको किचन मध्ये होती. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं बायकोला दारातून तर ऐकायला येत नाही. हॉलमध्ये गेला, भाजी काय, काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारात जाऊन आवाज दिला, भाजी काय केली, काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे. हिला किचनच्या दारातून ऐकायला नाही. बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला, जोरात कानात ओरडला, भाजी काय केली. बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणजे 4 वेळा सांगितलं ना तुम्हाला बटाट्याची केली म्हणून. माघरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. काय शब्दांचा उल्लेख केलाय. शब्दांना शस्त्र म्हटलंय. शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल. शब्द कुणाच्या आयुष्यामध्ये मांगल्य निर्माण करू शकतात तर शब्द कुठे दंगलही निर्माण करू शकतात. आणि पुढे जाऊन म्हणतात जिभेवरी ताबा सर्व सुखदाता. ज्यांना जिभेवरती ताबा ठेवता आला तिथे सुखाची प्राप्ती आहे. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. मला सांगा दुर्योधन ज्यावेळेस मयसभेतून निघालेला होता त्याला कळालं नाही जमीन आहे का पाणी, आणि बिचारा पडला. पडल्यानंतर वरतून द्रौपदीनं बघितलं. द्रौपदी हसली आणि म्हटली अंधे का पूत अंधा. त्यावेळेस जर द्रौपदी खाली आली असती आणि दुर्योधनाला विचारलं असतं दुर्योधना तुला लागलं तर नाही बाबा, तर महाभारत झालं नसतं. विनाकारण कुणाच्या वडिलांवरून कुणाला तरी दूषण देणं, अंधे का पूत अंधा, हे शब्द दुर्योधनाच्या आशे काही वर्मी लागले. पुढे जाऊन शकुनी मामानं सोंगट्या टाकल्या, पांडव हारत गेले. धर्मराजानं स्वतःचं राज्य तर गमवलंच, स्वतःचे भाऊ पणाला लावले तेही हारला. शेवटी स्वतःची पत्नी द्रौपदी तिला डावावरती लावलं, धर्मराजा द्रौपदीलाही हारला. आणि त्यावेळेस दुर्योधनाला शब्द आठवले अंधे का पूत अंधा. दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं जा द्रौपदीच्या केसाला पकडून फरफटत इथे सभागृहात घेऊन ये. दुःशासनानं केसाला पकडून फरफटत इथे घेऊन आला.
कधी कधी काही अपमान गिळायचे असतात. दुर्योधनाला जर अपमान गिळता आला असता आणि त्यावेळेस जर त्यानं मनाचा मोठेपणा दाखवला असता आणि म्हटला असता, द्रौपदी तुम्हाला हे एक वाक्य बोलली होतीस, पण मी तुला माफ करतो, आज मी तुझ्यासोबत काही व्यवहार करू शकतो, मी तुला जिंकलाय, पण मी तुला सन्मानानं तुझ्या 5 पांडवांकडे सुपूर्त करतो, तरी सुद्धा महाभारत झालं नसतं. पण दुर्योधनाला अपमान विसरता आला नाही, अपमान गिळता आला नाही, आणि दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, जा फरफटत तिला घेऊन ये, फरफटत घेऊन आला. लक्षात घ्या, कुणाच्या तरी मदतीसाठी धावून जाणं काय असतं. एक दाना पेरला तर 1000 दाणे उगवतात, हा निसर्गाचा नियम आहे. भगवान श्रीकृष्णाचं बोट कापलं, कापलेल्या बोटाला इकडे तिकडे कोण कापड शोधत बसलं आणि द्रौपदीने स्वतःचा पदर फाडला आणि चिंधी गुंडाळली. त्या चिंधीच्या बदल्यामध्ये भगवान कृष्णाला द्रौपदीच्या रक्षणासाठी धावून यावं लागलं. सभागृहामध्ये द्रौपदी सगळ्यांना आवाज देत होती. भीष्म पितामह होते, गुरु द्रोणाचार्य होते, जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी असणारा तिचा नवरा अर्जुन समोर उभा होता, जगातला सगळ्यात श्रेष्ठ गदाधारी असणारा भीम तिच्या समोर उभा होता. पण सगळ्यांनी माना खाली घातल्या, कोणीही मदतीला आलं नाही. आणि शेवटी द्रौपदीनं फाडलेल्या चिंधीच्या बदल्यात कृष्ण धावून आला आणि कृष्णानं वस्त्र पुरवलं. आता पुन्हा एकदा द्रौपदीला संयमानं घेता आलं असतं, झालं गेलं संपवता आलं असतं. द्रौपदीला अपमान सहन झाला नाही आणि त्या भर सभागृहात द्रौपदीनं शब्द वापरले, दुर्योधना, ज्या मांडीवरती बसायला तुम्हाला बोलवत होतात त्याच मांडीवरती गदेचे प्रहार होतील आणि तुला मृत्यूला जावं लागेल. आणि दुःशासना, ज्या केसांना पकडून तू फरफटत मला या सभागृहात आणलं, तुझ्या रक्तानं केस धुईल तेव्हाच केस बांधील, अन्यथा केस सुद्धा बांधणार नाही. द्रौपदीच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आणि महाभारत झालं. शंख फुंकले गेले, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवरती तुटून पडले, रक्ताचे पाठ वाहिले, मृत्यूचा तांडव उभा राहिला. सगळं महाभारत झालं केवळ शब्दांमुळे. शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. चांगलं बोला, एकमेकाचं कौतुक करा, चुका सांगायच्या असतील तर त्या कानात सांगा, एकांतात सांगा. मला वाटतं शब्द आपण जपून, काय ज्ञानोबांची भाषा आहे, काय त्या भाषेतला गोडवा आहे. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. आता अवगुण या शब्दाला अवगुणू म्हणावं याच्यापेक्षा काय प्रेम असतं आणखी. ज्ञानोबांची जी भाषा आहे ना, ती आईची भाषा आहे पोरांनो. उगाच ज्ञानोबांना माऊली म्हणत नाहीत. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही. आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं ना, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आई असणं ही एक भावना आहे आणि ती भावना ज्ञानोबांच्या ठाई पाहायला मिळते. तुम्ही ज्ञानोबांची भाषा बघा, उकाराची भाषा बोलल्यात. ऋणू झुनू अवगुणू, चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. उकाराची भाषा कोणाची भाषा आहे? आईची. जग तुम्हाला बाळासाहेब म्हणाल, आई काय म्हणते? बाळू. जग तुम्हाला गणेशराव म्हणाल, घरी गेल्यावर आई काय म्हणते? गणू. ही जी उकाराची भाषा आहे ती आईची भाषा आणि ती ज्ञानोबा बोलले. काय ज्ञानोबांचं प्रेम आहे, काय ज्ञानोबांची जगाविषयीची भावना आहे. त्याच्या आधीपासून त्याला संकट होती, वाटच बघत होते कधी जन्माला येते आणि कधी मारतोय. जन्माला आला, बापानं टोकरीत उचललं आणि दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं. आईच्या अंगावर दूध सुद्धा पिता आलं नाही. तिथंच गेला, काही बाळ गोपाळ भेटले, त्यांच्यासोबत लहानाचा मोठा होत होता, तर गोकुळ सोडलं, वृंदावनात गेला. वृंदावनात राधा भेटली, तिला सोडून मथुरेला जावं लागलं. मथुरेमध्ये काही दिवस रमला, मथुरा सोडली, द्वारकेला गेला, द्वारका वसवली. मथुरा सोडून द्वारकेत गेला तर लोक त्याला रणछोडदास म्हटले. म्हटले काय रणांगण सोडून पळून गेला? रणछोडदास म्हणून त्याची अवहेलना केली समाजानं. एवढं दुःख कोणाच्या वाट्याला आलं? आणि तुम्ही कधी कृष्णाला रडताना बघितलंय? काय करायचंय वजोगुण, मित्र नाही, राधा नाही, राज्य नाही, मथुरा नाही, काय सगळं टेन्शन माझ्याच वाट्याला का? टेन्शन मध्ये आलाय कृष्ण, असलं तुम्ही कधी बघितलंय? एवढ्या सगळ्या टेन्शन मध्ये कृष्ण हसतो, नाचतो, गातो. कृष्ण जगण्याचा उत्सव करतो. अहो, शेष नाल्याच्या डोक्यावर उभा पण तिथं सुद्धा नृत्य करतो. हे कृष्णानं जसा जगण्याचा उत्सव केला ना, तो जगण्याचा उत्सव आपल्याला करता आला पाहिजे. राम वनवासात होता, रावणासोबत लढायला जाताना कुणालाही आवाज दिला असता तर कुठल्याही राज्यातलं सैन्य धावून आलं असतं. पण त्या प्रवासामध्ये जे जे भेटत गेले त्या सगळ्यांना सोबत घेऊन लंकेवरती आक्रमण करायला गेला. आहे त्या परिस्थितीमध्ये जगण्याचं सोनं करणं, वैभव निर्माण करणं, हे मागे बघून आपण थोडंसं शिकलं पाहिजे. जगण्याचा उत्सव करता आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज अलीकडच्या काळातलं उदाहरण आहे. किती संकट आली आयुष्यात,
पण शिवाजीराजे गर्भगडीत होतात. मिर्झा राजेसोबत तह झाला. त्या तहामध्ये 23 किल्ले द्यावे लागले. 4 लक्ष होण्याचा प्रदेश द्यावा लागला. तर इथं सगळे तरुण उपस्थित आहेत. मला सांगा, वयाच्या अशा टप्प्यावरती आहेत शिवाजीराजे. एक एक किल्ला मिळवत असताना कितीतरी त्यांच्या मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली, कितीतरी जणांनी रक्त सांडलं. जीवाची बाजी लावून मिळवलेलं स्वराज्य. मिर्झा राजे चालत आले, लाखोंची फौज घेऊन आले. स्वराज्यावरती आल्याबरोबर वज्रगड घेतला, पुरंदरला वेढा घातला. पुरंदर लढवता लढवता मुरारबाजी खाली पडले. आणि शिवाजी राजांना कळलं, मी मगाशी म्हटलं ना, प्रत्येक वेळेस संकटाला भिडायचं नसतं, कधी 2 पावलं माघार घ्यायची असते. आणि योग्य वेळी घेतलेली माघार सुद्धा विजयाची सुरुवात असते. हे राजे जेव्हा आग्र्यावरून सुटले तेव्हा लक्षात येतं. शिवाजी राजांना कळलं तह करावा लागेल. तह केला. 23 किल्ले, 4 लक्ष होण्याचा प्रदेश दिला. आणि वयाच्या अशा टप्प्यावर शिवाजीराजे जेव्हा मागं वळून बघत असतील, अरे 23 किल्ले स्वराज्यातले द्यावे लागले, काय शिवाजीराजांच्या मनात विचार आला असेल. पण शिवाजीराजे हारत नाहीत, खचून जात नाहीत. 23 किल्ले देतात आणि भेटायला औरंगजेबाला थेट आग्र्याला जातात. अरे एकटे जात नाहीत, एवढ्या वेळेस संभाजीराजांना सोबत घेऊन जातात. मधला जो प्रवास आहे, त्या मधल्या प्रवासात शिवाजीराजांच्या आणि संभाजीराजांच्या काही तर गप्पा झाल्या असतील, काही तर बोलणं झालं असेल. काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहे, काय बोलले काय? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठकर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढा संभाजी राजा, पण माहित होता आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यू पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यू नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना पोरांनो, ती आपल्या नसा नसात असली पाहिजे. भगवंतानं माणूस म्हणून जन्माला घातलंय, अरे प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ, कधी संकटासमोर 2 हात करू, कधी मिश्किलपणे सामोरं जाऊ. काय ना, हे शिवाजीराजांकडनं शिकावं. शिवाजीराजांना बंदिवासात ठेवलं, नजरकैदेत ठेवलं. शिवाजीराजांना कळलं इथून जर सुटायचं असेल तर आता मात्र संयमानं घ्यावं लागेल. शिवाजीराजे चांगलं वागायला लागले आजूबाजूच्या सैन्यासोबत, त्यांना भेटवस्तू द्यायला लागले आणि औरंगजेबापर्यंत निरोप घेऊन पोहोचला. शिवाजीराजांचा राग आता शमला आहे आणि शिवाजीराजे आनंदात आहेत. शिवाजीराजांनी पहिला डाव टाकला आणि औरंगजेबाला पत्र लिहिलं, मी आग्र्यात रमलो आहे, माझी पत्नी आणि माझी आई यांना आग्र्याला येण्याची परवानगी मिळावी. कोणता राजा आपल्या आईला आणि पत्नीला इथं बोलून इथून निसटण्याचा विचार करेल? औरंगजेबाच्या डोक्यात हा विचार चमकून जावा याचसाठी ते पत्र लिहिलं होतं. अंतराचं आणि पावसाचं कारण सांगून कुणीही आग्र्याला आलं नाही. शिवाजीराजांनी दुसरं पत्र लिहिलं, माझ्यासोबत आलेलं सैन्य परत राजगडावरती पाठवण्याची परवानगी मिळाली. औरंगजेबाला तेच ठाऊक होतं, तात्काळ परवानगी देऊन टाकली. आणि शेवटचा डाव तिसरा टाकला. हिरोजी झोपून राहिला, मदारी मेहतर पाय चेपत बसला. शिवाजीराजे आणि संभाजीराजे पेटाऱ्यात बसले. औरंगजेबाच्या नाकावर टिचून त्याच्या हातावर तुरी देऊन 2 जण निघून गेले. जाताना खानदेशातून राजगडावरती उतरता आलं असतं, मथुरेला गेले. एक राजा म्हणून, राजनीतीचा भाग म्हणून, प्लॅनिंगचा एक भाग म्हणून संभाजीराजांना तिथं ठेवून स्वतः राजगडावरती निघून जाणं आपण समजू शकतो. पण एक बाप म्हणून विचार करा, संभाजीराजाला मथुरेत ठेवायचं, आजूबाजूला औरंगजेबाचं सैन्य संभाजीराजांना शोधतंय आणि शिवाजीराजांनी राजगडावर निघून जायचं. काय काळीज म्हटलं पाहिजे त्या बापाचं. संभाजीराजांना तिथं ठेवलं आणि स्वतः मथुरेवरून इलाहाबाद, गोवळकोंडा असं करत करत राजगडावरती आले. आता हा केवढा मोठा विजय होता. आतापर्यंतचा गनिमी कावा तर दर्या, डोंगर, खोऱ्यात आपला चालतच होता.
पण तिथं भर मैदानामध्ये आग्र्यामध्ये शिवाजीराजांनी गनिमी कावा दाखवला. केवढा मोठा विजय होता. राजगडावर आल्याबरोबर शिवाजीराजांनी काय करायला हवं होतं? कार्यकर्त्यांना आदेश द्यायला हवे होते, चला सगळीकडे फ्लेक्स लावा, राजे आपला हार्दिक अभिनंदन. खाली 2-4 लिंबू टिंबू, एकाच्या हातात ढाल, एकाच्या हातात तलवार. काय केलं राजांनी? संयम काय असतो? किंचितही उतावळेपणा नाही हो विजयाचा. शिवाजीराजांनी आल्याबरोबर आपल्या आईला सांगितलं, आऊसाहेब काळानं घात केला आणि प्रवासामध्ये संभाजीराजे दगावले. नुसतं सांगितलं नाही, संभाजीराजांचे मरणोत्तर सगळे विधी तिथे केले. कारण एकच, औरंगजेबाच्या कानावर बातमी जावी, संभाजीराजे गेले आणि त्यानं शोध मोहीम थांबवावी. तसंच घडलं आणि मग संभाजीराजे राजगडावर आले. धारिष्ट्य, शौर्य, संयम, बुद्धिचातुर्य या सगळ्याचा मिलाप जर बघायचा असेल ना, तर तो आपल्याला असा शिवचरित्रामध्ये बघायला मिळतो. आणि कुणीतरी असं केलंय म्हणून मी तसं केलं पाहिजे असं नाही. आपल्या आपल्या धुंदीत, आपल्या आपल्या मस्तीत आपल्याला जगता आलं पाहिजे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि एकाने विचारलं, तुकोबा काय मिळवलं तुम्ही आयुष्यात? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, काय मिळालं काय? तुकोबा म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आमचं आम्ही जे जगलो ना, आमचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. जगाला कौतुक वाटेल की मला माहित नाही, पण आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. इतकं आपण आपल्या आपल्या मस्तीत जगायचं. शोधा प्रत्येकात काय चांगलं. तानसेन इतकं सुंदर गायचे पोरांनो. तानसेनचं गाणं ऐकायला कुठून कुठून लोक यायचे आणि मीरा कृष्णासाठी नाचायची. तानसेन आले होते आणि तानसेनला कळालं मीरा खूप सुंदर नाचते. तानसेन मीरेला भेटायला गेले, मीरेचं नाचणं बघितलं आणि तानसेननं लिहिलं, मी म्हटलं मीरा तू नाचते ते धड कथ्थक मध्ये नाही, धड कुचीपुडीत नाही, कोणत्या शास्त्रात तुझं नाचणं बसत नाही. आणि मग जाता जाता तानसेननं तिच्या दरवाजावरती एक वाक्य लिहिलं, तानसेन की हर तान पर, तानसेन की एक तान पर हर तान बेतान है. मीरे तू काय नाचतेस, माझी तान ऐक. आणि दारावरती वाक्य लिहून गेले तानसेन, तानसेन की एक तान पर हर तान बेतान है. दुसऱ्या दिवशी तानसेन तिथून आले, पाहतात तर काय, मीरेनं दुसरं वाक्य खाली लिहिलं होतं, तानसेन की एक तान पर हर तान बेतान है, मगर हर चिडिया अपनी अपनी तान में मस्तान है. चिमण्यांना तुझं गाणं कळत नाही, ते आपल्या आपल्या आवाजात, आपल्या आपल्या धुंदीत मस्तीत आहे. कुणाचं तरी जगणं असं जगलं म्हणजेच प्रमाण आहे असं नाहीये. प्रत्येकाच्या सुखाच्या संकल्पना वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या आनंदाच्या जागा वेगळ्या आहेत. आपल्या आपल्या जागा शोधायच्या आणि त्यात मस्तीत राहत राहायचं. तुम्हाला सगळ्यांना आनंदी राहायचंय? तुम्हाला राहायचंय का नाही? हात वर करा बरं, किती जणांना आनंदी राहायचंय? ज्यांना कमी आनंदी राहायचंय त्यांनीच अशा हात करायच्या. ओके गुड, हात खाली. सगळ्यांना आनंदी राहायचं. मला एक सांगा, आनंदी राहायचंय की आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? राहणं खूप सोपं आहे, आपल्याला राहायचं नाहीये. आपण आनंदी नसलो तरी जमतंय, पण जगाला कळलं पाहिजे आपण किती आनंदी आहोत. याच्यासाठी आपली धडपड. लाखो रुपये खर्च करून लोक साहेब परदेशात फिरायला जातात, काहीच बघत नाही तिथे जाऊन. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढतंय स्टेटसला ठेवतंय, फोटो काढतंय स्टेटसला. बरं स्टेटस ठेवलं तर काय चुकीचं आहे का? मोबाईल आहे, सुविधा आहे, ठेवलं पाहिजे. पण खरं दुःख कधी माहितीये, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलंय त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय, असं वाटतंय सगळ्या ट्रिपचे पैसे व्हायला गेले. तुकोबांचं सामर्थ्य हो, तुकोबा बोलत नाहीत फक्त, पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र साहेब इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. मी तर म्हणतो शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, तर जगद्गुरु तुकाराम महाराज. त्याचा कुठं फ्लेक्स नाही, त्याचा कुठं बॅनर नाही, काय नाही, काय बुडून टाकलं. जितक्या सहजतेने आम्ही श्वास घेतो तितक्या सहजतेने. आणि लक्षात घ्या, निसर्गाचा नियम आहे, तुम्ही एक दाना पेरा, 1000 दाणे उगवतात. इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.